गै इंदिये सुकाये जोगे वेदे कसाय नाणेय संयम दंसन लेसा भविया संमत सन्नी आहारे गुणजीवा पज्जती पाना सन्नाय मग्गना ओय उव ओगो वियकमसो विसंतु परुवणा भणिया झाणाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजुआ सव्वे गहनादियेन भणिया कमेन 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांगो श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि या चर्चा अंतर्गत उपयोग मार्गणा जी आमची सुरू आहे. उपयोगाचं प्रकरण आम्ही बघतो आहे. कोणत्याही जीवाला केवळ एकच उपयोग कधीही त्रिकालवरती असू शकत नाही. दोन असू शकतात, केवल ज्ञानोपयोग आणि केवल दर्शनोपयोग. तीन असले तर चक्षु अचक्षु आणि मतिश्रुत आणि अचक्षु दर्शन हे तीन उपयोग असू शकतात. त्याचं कॉम्बिनेशन कुमती कुश्रुत आणि अचक्षु असंही राहू शकतं. सुमती सुश्रुत आणि अचक्षु असं राहू शकत नाही. सुमती सुश्रुत आणि केवळ अचक्षु असं कॉम्बिनेशन बनत नाही. म्हणजे कुमती कुश्रुत आणि अचक्षु दर्शन असं बनू शकतं. नंतर चार उपयोग असेल तर कुमती कुश्रुत चक्षु अचक्षु असंही जीवांपर्यंत असू शकतात. अशा तऱ्हेने आपल्याला उपयोग या ठिकाणी पाहता येतात. 8 उपयोग ज्ञानोपयोगाचे एका जीवाच्या अपेक्षेने जरी नसले तरी 8 ज्ञानोपयोगाची चर्चा आणि 4 दर्शनोपयोगाची चर्चा येऊन गेले आहे. त्याचे स्वामी आपण बघितलेले आहे. आणि काल जो आमचा प्रश्न सुरू होता की 6 ज्ञानोपयोग आणि 4 दर्शनोपयोग रूप 10 उपयोगों में 2 योग होते हैं. या ठिकाणी प्रकरण वर जे सांगितलं त्यांनी वर स्पष्ट केलेलं आहे की या 6 ज्ञानोपयोगात आणि 4 दर्शनोपयोगात यामधलं मनपर्यय ज्ञान सोडायचं आणि विभंग अवधी सोडायचं. बाकीच्या या 6 ज्ञानोपयोगात आणि 4 दर्शनोपयोगात औदारिक मिश्र आणि कारमान काय योगाचं कॉम्बिनेशन 2 योगाचं असू शकतं. परंतु कु अवधी ज्ञान आणि मनपर्यय ज्ञानामध्ये हे 2 योग घटित होतच नाही. बाकीच्या 6 ज्ञानोपयोगात आणि 4 दर्शनोपयोगात हे योग 2 घटित होतात आणि मनपर्यय ज्ञान आणि कु अवधी ज्ञान याच्यामध्ये 2 उपयोग घटित होतच नाही. या दृष्टीने हे या ठिकाणी आपल्याला लावावं लागतं. कालचा प्रश्न आपण थोडा सोडून दिलेला होता, त्याचं हे समाधान आहे. ठीक आहे. म्हणून परत पहा की 7 ज्ञानोपयोग आणि 3 दर्शनोपयोग यामध्ये 4 योग बनतात. असत्य मनोयोग, उभय मनोयोग, असत्य वचनयोग आणि उभय वचनयोग हे. आणि 6 ज्ञानोपयोगात आणि 4 दर्शनोपयोगात या 10 उपयोगामध्ये 2 योग बनतात. औदारिक मिश्र आणि कारमान. कारण 2 ज्ञानोपयोगामध्ये हे योग घटितच होत नाही. म्हणून सर्वसामान्य कथनामध्ये 6 ज्ञानोपयोगात आणि 4 दर्शनोपयोगात हे 2 योगही घटित होतात असं या ठिकाणी समाधान आहे. नंतरचा प्रश्न आपण बघितलेला होता कुलाचा आणि 14 नंबरचा प्रश्न आमचा सुरू आहे आता. 9 उपयोग वालों में कौन कौन सा संयम हो सकता है. 9 उपयोगांमध्ये किती संयम होऊ शकतो. 9 उपयोग लावायचे म्हणजे आम्हाला उपयोग कोणते लावावे लागतील. 9 उपयोगामध्ये 9 उपयोग कोणते घटित कराल. तीन
कुज्ञान, 3 ज्ञान आणि 3 दर्शन अशा प्रकारचा 9 उपयोग आपल्याला घटित करावे लागतील. तर यामध्ये 3 कुज्ञान, 3 ज्ञानोपयोग आणि 3 दर्शनोपयोग या 9 उपयोगांमध्ये केवळ एक असंयम राहणार आहे. आणि 5 आणि 4 असे लावले तर त्यामध्ये यथाख्यात संयमाचं स्थान राहणार आहे. म्हणून 2 स्थान आहे. या 6 मध्ये असंयमाचं, 9 मध्ये असंयमाचं लावायचं आणि या 9 मध्ये यथाख्यात संयम लावायचा. तसं एकाच ज्ञानोपयोगात यथाख्यात बरोबर आहे. 5 ज्ञानोपयोगामध्ये, कारण मनपर्यय ज्ञान असताना सुद्धा म्हणजे मती, श्रुत, अवधी आणि मनपर्यय हे 4 ज्ञान असताना यथाख्यात संयम आहेच आणि केवल ज्ञान झाल्यानंतरही यथाख्यात संयम आहे. आणि 12व्या गुणस्थानापर्यंत चक्षु, अचक्षु आणि अवधी दर्शन आहे, त्यातही यथाख्यात संयम आहे आणि केवल दर्शनासोबतही यथाख्यात संयम आहे. म्हणून 5 ज्ञानोपयोगात आणि 4 दर्शनोपयोगात यथाख्यात संयम लावायचा. 3 कुज्ञान, 3 ज्ञान आणि 3 दर्शन यामध्ये असंयम असू शकतो. नंतर 24 स्थानों के कितने उत्तर भेदों में 9 उपयोग होते हैं. 24 स्थानांमध्ये 11 उत्तर भेदांमध्ये 9 उपयोग आहे. गतीमध्ये 4 भेद, भोगभूमी या मनुष्यों की अपेक्षा. हे प्रकरण कसं लावाल? 24 स्थानांमध्ये 11 उत्तर भेदांमध्ये 9 उपयोग आहे. 9 उपयोग, 3 ज्ञान, 3 सुज्ञान आणि 3 दर्शन उपयोग. याच्यामध्ये 4ही गतीमध्ये हे उपयोग आम्हाला दिसतात आहे. म्हणून 11 हे उत्तर भेद, 9 उपयोगाचे भेद 4ही गतीमध्ये पाहायला मिळतात. कारण 4ही गतीमध्ये 3 प्रकारची कुज्ञान राहू शकतात, 3 ज्ञान पण राहू शकतात आणि 3 दर्शन पण राहू शकतात. नंतर योगामध्ये एक वैक्रिय काय योगामध्येच 9 योग बसतील. एक वैक्रिय काय योगामध्येच 3 कुज्ञान, 3 ज्ञान आणि 3 दर्शनोपयोग. औदारिक मध्ये का नाही बसणार? तर औदारिक मध्ये आपल्याला पाहावे लागतील ते 3 आणि 4 पाहावे लागतील, म्हणून आपल्याला वाढतील संख्या. म्हणून वैक्रिय काय योगामध्ये मनपर्यय ज्ञान होतच नाही, म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारे एक वैक्रिय काय योगामध्येच 9 उपयोगाचे भेद बसतील. क्लिअर आहे प्रकरण? प्रकरण क्लिअर होत आहे ना? नंतर वेदामध्ये स्त्रीवेद आणि नपुंसक वेदामध्ये 9 उपयोगाची स्थानं बसतील. 2 वेदामध्ये 3 कुज्ञान, वेदामध्ये 2 भेदात स्त्रीवेद आणि पुरुष वेदा, नपुंसक वेदात 9 स्थानं बसतील. कारण मनपर्यय ज्ञान हे केवळ पुरुष वेदातच होतं, म्हणून त्या ठिकाणी हे बसणार नाही. संयमामध्ये आता संयमाचे पाहिले, 9 मध्ये असंयम आणि यथाख्यात संयमच बसू शकतो. लेशेमध्ये कृष्ण नील कापोत मध्येच आपल्याला 9 उपयोग दिसतील. 3 कुज्ञान, 3 ज्ञान आणि 3 दर्शन. नंतर सम्यक्त्वामध्ये, क्षायिक सम्यक्त्वामध्येच 9 स्थानं आपल्याला पाहायला मिळतील. 5 ज्ञानोपयोगाचे आणि 4 दर्शनोपयोगाचे. कषायांमध्ये
10 कषायांमध्ये 4 अप्रत्याख्यानावरण, 4 प्रत्याख्यानावरण आणि 2 स्त्रीवेद यामध्ये आपल्याला 9 उपयोगाची स्थानं पाहायला मिळतील. प्रकरण समजत आहे की कठीण चाललं आहे? ध्यानामध्ये 5 ध्यानामध्ये आम्हाला 9 उपयोग पाहायला मिळतील. निदान ध्यान आणि रौद्र ध्यान काटून. नंतर प्रत्यय, आश्रवाचे प्रत्यय, त्यामध्ये 23 प्रत्ययांमध्ये 9 उपयोग पाहायला मिळतील. 10 कषाय, 12 अविरती आणि वैक्रिय काळयोग. आणि जाती 12 लाख जातींमध्ये आणि कुलामध्ये अशा प्रकारे 94.5 लाख कुलांमध्ये. 9 उपयोग में किस किस उपयोग को ग्रहण करना चाहिए. 9 उपयोग सांगितले. 9 उपयोगामध्ये काय अभिप्रेत आहे? तर 9 उपयोगामध्ये 5 ज्ञानोपयोग आणि 4 दर्शनोपयोग असे 9 उपयोग अभिप्रेत आहे. म्हणजे 5 ज्ञानोपयोग मतिश्रुत अवधी, मनपर्याय आणि केवल ज्ञान. आणि दर्शनोपयोगात चक्षु अचक्षु अवधी आणि केवल दर्शनोपयोग. आणि हे मनुष्य गतींच्या अपेक्षेने आहे. आणि दुसऱ्या अपेक्षेने 3 कुज्ञान म्हणजे कुमती, कुश्रुत, कुअवधी, 3 ज्ञानोपयोग मतिश्रुत अवधी ज्ञान आणि मतिश्रुत मनपर्याय ज्ञान किंवा 3 दर्शन चक्षु अचक्षु आणि अवधी दर्शन अशा प्रकारच्या 9चं हे कॉम्बिनेशन या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि या अपेक्षेने आपण हे उत्तर भेद 11 मध्ये घटित केलेले आहे. उपयोग के कौन कौन से स्थान असंज्ञी जीवों के ही होते हैं. उपयोगामध्ये कोणते स्थान असे आहे की जे असंज्ञी जीवांमध्येच घटित होईल. उपयोगामध्ये मात्र 2 स्थान असंयमी जीवों के होते हैं. 3 उपयोग रूप आणि 4 उपयोग रूप. 3 उपयोग रूप असेल तर एकेंद्रिय जीवांना आणि 4 उपयोग रूप असेल तर चतुरेंद्रिय आणि असंज्ञी जीवांपर्यंत. 3 उपयोग असेल तर मती, कुमती, कुश्रुत आणि अचक्षु दर्शन असे 3 उपयोगाचं स्थान केवळ एकेंद्रिय जीवांमध्ये, एकेंद्रिय, द्विनिंद्रिय आणि 3 इंद्रिय जीवांमध्ये घटित होईल. आणि चक्षुदर्शन, अचक्षुदर्शन, कुमती आणि कुश्रुत असं चतुरेंद्रिय जीव आणि असंज्ञी पंचेंद्रिय जीव यांच्यामध्ये घटित होईल. यद्यपि ये उपयोग संज्ञी पंचेंद्रिय जीवों के भी होते हैं, लेकिन उनके इनके साथ दूसरे उपयोग भी होते हैं. म्हणून 3 उपयोगाचं एक स्थान एकेंद्रिय, द्विनिंद्रिय आणि 3 इंद्रिय रूपाचं आणि चतुरेंद्रिय आणि असंज्ञी पंचेंद्रियांना 4 उपयोगाचं स्थान असं स्थान त्या ठिकाणी घटित होतं. कितने उपयोग भव्य और अभव्य दोनों जीवों के पाए जाते हैं. 5 उपयोग असे आहे की जे भव्य आणि अभव्य दोन्ही जीवांना पाहायला मिळतील. कुमती, कुश्रुत आणि कुअवधी, चक्षुदर्शन आणि अचक्षु दर्शन. जो आचार्य अवधि दर्शन पहले गुणस्थान में मानते हैं, उनकी अपेक्षा 6 उपयोग भव्य और अभव्य दोनों के हो जाएंगे. ये उपयोग पहले गुणस्थान में भी होते हैं, इसीलिए अभव्य जीवों के भी हो जाएंगे. अशा तऱ्हेने आपण हे पाहिलेलं आहे. आता प्रश्नपत्र. उपर्युक्त विकल्प का सही निशान लगाइए. कितने उपयोग सम्यक ही होते हैं. किती उपयोग सम्यकच आहे. यामध्ये फक्त आपल्याला 2च ऑप्शन असे 2चाच ऑप्शन असा घेता येईल की त्या ठिकाणी उपयोग सम्यकच राहणार आहे. मनपर्याय ज्ञान आणि केवल ज्ञान. आणि बाकीच्या याच्यामध्ये तर काही प्रश्नच नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी कोई नाही हा ऑप्शन येईल. 8 उपयोग सगळे सम्यक आणि मिथ्या नाही. अवधी दर्शन, अवधी दर्शन, अवधी दर्शन हो येऊ. अवधी दर्शनाला पण सम्यक मिथ्या नाही लावलं. दर्शनाला सम्यक मिथ्या नाही लावलं. पण ते सम्यक जीवालाच होईल की नाही अवधी दर्शन. नाही आहे तसं, पण त्या ठिकाणी दर्शन कोणतंच
त्या ठिकाणी सम्यक आणि मिथ्यापणा नाही लावला. त्यामुळे आपल्याला ज्ञानोपयोगाचेच फक्त 3 विपरीत घ्यावे लागतात. दर्शनामध्ये कुठेच, कारण सामान्य प्रतिभास आहे की नाही, निर्णय नाही आहे त्या ठिकाणी. निर्णय नसल्यामुळे त्याला सम्यक आणि मिथ्यापणा लावल्या जात नाही. ते केवळ सत्ता सामान्याचं अवलोकन आहे आणि ज्ञानापूर्वीची सजगता आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सम्यक मिथ्यापणा लावला नाही. म्हणून आपल्याला ज्ञानोपयोगाच्या दृष्टीने 2 ज्ञान ही निश्चित सम्यकच राहणार आहे, मनपर्यय ज्ञान आणि केवल ज्ञान. बाकीच्या 3 ज्ञानामध्ये सम्यकपणा आणि मिथ्यापणा असू शकतो. म्हणून या ठिकाणी पर्याय एकही नाही, म्हणजे द येईल वाटते उत्तर. द उत्तर आहे की कोई नाही. नंतरचा प्रश्न आहे, मनपर्यय ज्ञानोपयोग कितने गुणस्थानों में होता है? किती गुणस्थानात मनपर्यय ज्ञानोपयोग असतो? मनपर्यय ज्ञानाचे गुणस्थान 7. 7 म्हणजे कुठून कुठपर्यंत? 6 ते 12. 6 ते 12 पर्यंत, म्हणजे 7 गुणस्थानामध्ये मनपर्यय ज्ञानोपयोग असू शकतो. 9 उपयोग किस सम्यक्त्व में होते हैं? आता आपण 9 उपयोगाचं पाहिलं. कोणत्या सम्यक्त्वात 9 उपयोग असतील? 9 उपयोग म्हणजे कोणते लावायचे? त्यांनी आकडे दिलेले आहे. 5 ज्ञानोपयोग आणि 4 दर्शनोपयोग. असे 9 उपयोग हे कोणत्या सम्यक्त्वात राहील? त्यामुळे याचा एकच पर्याय येणार आहे, क्षायिक सम्यक्त्वात. कारण उपशम मध्ये राहू शकत नाही, क्षयोपशम मध्ये नाही, द्वितीयोपशम मध्ये नाही, म्हणून क्षायिक मध्ये. नंतर कितने ज्ञानोपयोग में 13 योग होते हैं? 13 योग ज्ञानोपयोगात कोणत्या होईल? लागलेला आहे आपलं कोष्टक हे. पहिले ज्ञानोपयोगामध्ये योग लावलं, तो TG मध्ये चार्ट लावला आपण, त्यात लावलेला आहे. 2 ज्ञानोपयोगात 13 योग होऊ शकतात, कुमती आणि कुश्रुत मध्ये. आहारक द्विक सोडून, कारण कुमती आणि कुश्रुत ज्ञानोपयोग असताना तो जीव संधी पंचेंद्रिय पर्याप्तक असू शकतो, त्याला तो 4ही गतीतला असू शकतो. त्यामुळे त्याला वैक्रियक मिश्र, औदारिक मिश्र आणि कारमान एवढे योग होऊ शकतात काय योगातले. आणि संधी पंचेंद्रिय बनल्यामुळे 4 मनोयोगाचेही राहतील, 4 वचन योगाचे पण राहतील, पण त्या जीवाला निश्चितपणे आहारक द्विक होणार नाही. त्यामुळे 15 योगापैकी 13 योग कुमती आणि कुश्रुत ज्ञानोपयोगामध्ये असू शकतात. नंतर अचक्षु दर्शनोपयोगामध्ये कितनी गतियां होती है? कितनी गतियों में होता है अचक्षु दर्शन? 4ही गतीतील जीवांना, म्हणून 4. आता एक शब्द में उत्तर दीजिए. 12 उपयोग किस गति वालों के होता है? 12 उपयोग म्हणजे 8 ज्ञानोपयोग आणि 4 दर्शनोपयोग हे कोणत्या गतीत संभवनीय आहे? मनुष्य गतीतच. केवल दर्शनोपयोग कितने काय योग में नहीं होता है? आता केवल दर्शनोपयोग पाहायचं आहे आपल्याला, आणि किती काय असताना, म्हणजे 7 कायामधले किती काय योग असताना होणार नाही. किती काय योगात होणार नाही. वैक्रियक मध्ये नाही होणार, आहारक मध्ये नाही होणार, वैक्रियक मिश्र, आहारक मिश्र आणि कारमान काय योगात नाही होणार. कारमान काय योगात होऊ शकतो, समुद्घातामध्ये. म्हणून 4 मध्ये नाही होणार. वैक्रियक द्विक आणि आहारक द्विक याच्यामध्ये केवल दर्शनोपयोग होणार नाही. आणि बाकीच्या 3 काय मध्ये, औदारिक मध्ये तर त्याला प्राप्ती आहेच आहे, आणि ज्या वेळेला समुद्घात करतो त्यावेळेला मिश्र मध्ये पण आहे, आणि कारमान काय योगामध्ये देखील तो असू शकतो. म्हणून 4 काय योगामध्ये हा त्याला केवल दर्शनोपयोग असणार नाही. कितने उपयोगों में सभी कुल होते हैं? कितने उपयोगों में सभी कुल? कालच लावला हा प्रश्न
किती उपयोगात सगळे कुल असू शकतात? सर्वसामान्य सगळे जीव चारही गतीमधले घेतले आपण तर कुमती, कुश्रुत आणि अचक्षु दर्शन हे 3 उपयोग असताना सगळे कुल होऊ शकतात. कारण हे सगळे जीव चतुर्गतीमध्ये आहे आणि संज्ञी पंचेंद्रियापर्यंत आहे, त्यामुळे याच्यामध्ये सगळे कुल येऊन जातील. ठीक है? कितने उपयोगों में अनारक अवस्था नहीं होती है? किती उपयोगात अनारक अवस्था होत नाही? हा प्रश्न परत 10 उपयोगाशी 10, 7 आणि 3, 6 आणि 4 अशा उपयोगाशी संबंधित आहे. कितने उपयोगों में अनारक अवस्था नहीं होती? ज्या ठिकाणी मरण होतच नाही ते उपयोग घ्यायचे, त्या उपयोगात घ्यायचं. म्हणजे मनपर्यय ज्ञान असताना मरण होत नाही आणि कुअवधी ज्ञानामध्ये मरण झालं तरीही त्याला तो उपयोग कुअवधी ज्ञानोपयोग अपर्याप्त किंवा अनारक अवस्थेत असत नाही. त्यामुळे मनपर्यय ज्ञान आणि कुअवधी ज्ञान हे 2 ज्ञानोपयोग घ्यायचे की ज्या ठिकाणी अनारक अवस्था होणार नाही. केवल ज्ञानामध्ये अनारक अवस्था 3 समयपर्यंत आहे. म्हणून आपल्याला 2 उपयोग घ्यावे लागतील की ज्या ठिकाणी कुअवधी ज्ञान झालं तर त्या जीवाला कुअवधी ज्ञान अनारक अवस्थेत कदापिही असत नाही. सुअवधी असेल तर अनारक अवस्थेत सुअवधी ज्ञान असू शकतं. उदाहरण देवगतीत जाणारा जीव. आता देवगतीत जाणारा जीव सुअवधी इथून सुअवधी घेऊन जाणारा असेल तर हो. आणि किंवा आता साधा जीव घेतला आपण, समजा नरकातून निघालेले श्रेणिक राजा नरकातून निघणार आहे त्यावेळेला त्यांना अनारक अवस्थेमध्ये देखील सुअवधी ज्ञान असणार आहे. आणि एखादा जीव आता 7व्या नरकातून तिर्यंच्या गती एखादा जीव इथून जाणार आहे तर जात असताना त्याला निश्चितपणे जरी भवप्रत्यय अशा प्रकारचं अवधी ज्ञान नरकामध्ये असतं तरी देखील अनारक अवस्थेमध्ये अवधी ज्ञान त्याला असणार नाही. नरक आयुचा उदय सुरू झाला पण त्या ठिकाणी अवधी ज्ञानाची प्राप्ती ज्या वेळेला तो पर्याप्ती पूर्ण करेल त्यानंतर कुअवधी ज्ञानाची त्याला प्राप्ती होईल. तोपर्यंत ती प्राप्ती होत नाही. म्हणून कुअवधी ज्ञानाचं हे वैशिष्ट्य आहे की अनारक अवस्थेमध्ये कुअवधी ज्ञान असत नाही. सुअवधी असण्याला अडथळा नाही, दोष नाही. नंतर कितने उपयोग सम्यक एवं मिथ्या दोनों होते हैं? 3 उपयोग सम्यक पण आहे आणि मिथ्या पण आहे. मती, श्रुतौधी सम्यक पण आहे आणि मिथ्या पण आहे. हाँ आणि ना में उत्तर दीजिए. 4 उपयोगों में सम्यक एवं मिथ्यात्व का विभाजन नहीं है. 4 उपयोगों में सम्यक एवं मिथ्या का विभाजन नहीं है. काय लावाल उत्तर? 4 उपयोग कोणते? 4 उपयोगांमध्ये 3 ज्ञानोपयोग आणि 1 दर्शनोपयोग घेतला तर मग त्याच्यामध्ये मिथ्या सम्यक मिथ्या विभाजन होणार नाही. किंवा आपण 4 ज्ञानोपयोग 4 उपयोग घेतले तर केवळ 4 दर्शनोपयोग असं पण लावू शकतो. 4ही दर्शनोपयोगामध्ये सम्यक किंवा मिथ्या विभाजन नाही आहे. 4ही दर्शनोपयोगात मतिश्रुत हे पण राहू शकेल ना, सम्यक राहू शकेल, मिथ्या राहू शकेल. कोणतं?
दर्शनामध्ये आपल्याला सम्यक मिथ्यापणा लावायचाच नाहीये ना. कुमती आपण कुश्रुत लावतो ज्ञानामध्ये ना आपण. नाही, श्रुतज्ञानात नाही म्हणत मी. चक्षु, अचक्षु, अवधी आणि केवल दर्शन या 4 उपयोगांमध्ये सम्यक आणि हा, मिथ्याचं ते चार विभाजन त्याच्यात. नाही. हम्म, म्हणजे दर्शन उपयोगाचे 4ही घेऊन टाकायचे हम्म, की हम्म, त्याच्यात सम्यकपणा आणि मिथ्यापणा नाहीच. हे मिथ्यापणा आहे. पण 4 हम्म, दर्शनोपयोगामध्ये सम्यकपणा किंवा मिथ्यापणा असं विभाजन आहेच नाही. हम्म. मति एवं श्रुत ज्ञानोपयोग मुनिराज के भी होते हैं. होते हे होतातच, त्यांनाही आहेच. मती श्रुत ज्ञान त्यांना आहेच. पण आहे, हम्म, म्हणून आहे. चक्षु दर्शनोपयोग में एकेंद्रिय संबंधी जीव समास भी होते हैं. चक्षु नाही दर्शनोपयोगात नाही त्या नाही ठिकाणी, कारण चक्षु दर्शनोपयोग त्यांना नाहीच चक्षुदर्शन. आहे. हम्म, सिद्ध भगवान उपयोगातीत होते हैं. बरोबर आहे. बरोबर आहे. उपयोग जीवाचं लक्षण आहे. हम्म, उपयोग जर जीवाचं लक्षण आहे तर त्यांनाही उपयोग आहे है ना. उपयोगाचे भेद कोणते केले? ज्ञानोपयोग आणि दर्शनोपयोग. हम्म, सिद्ध हम्म, भगवंतांनाही ज्ञानोपयोग आणि दर्शनोपयोग आहे. केवळ ज्ञानोपयोग आणि हम्म, केवळ दर्शनोपयोग. म्हणून सिद्ध भगवान उपयोगातीत नाही. हम्म. 6 ज्ञानोपयोग चारों गतियों में पाए जाते हैं. 6 ज्ञानोपयोग कोणते? 3 कुमतीचे आणि 3 सुमतीचे असे 6 ज्ञानोपयोग चारों गतियों में पाए जाते हैं. बरोबर आहे. कारण हम्म, 4ही गतीतील जीवांना अवधी दर्शन होऊ शकतं, अवधी ज्ञान होऊ शकतं आणि हे पण होऊ शकतं, कुमती कुश्रुत कुअवधी पण होऊ शकतं. म्हणून 6 हम्म, उपयोग म्हणजे कुमती कुश्रुत कुअवधी, सुमती सुश्रुत सुअवधी हे 4ही हम्म, गतीतील जीवांना होऊ शकतं. म्हणून चारों गती में पाए जाते हैं. दोन्त गतीमध्ये भव प्रत्यय आहे आणि मनुष्य आणि तिर्यंच्यांना गुण प्रत्यय अवधी ज्ञान असू शकतं. त्यामुळे 4ही गतीतील जीवांना असे 6 उपयोग दिसू शकतात, असू शकतात. रिक्त स्थानों की पूर्ती कीजिए. अचक्षु दर्शनोपयोगामध्ये किती गती? 4ही गती. हम्म. नंतर कुल किती लावले आहे हे पाहावं सगळेच कुल लागेल. राहतील. अचक्षु दर्शन नाही, चक्षुदर्शन उपयोग चक्षु दर्शनामध्ये 4 गती. नंतर नाही. कुल किती लावले ते 117 लावले आहे. हम्म, आणि सम्यक्त्व मार्गणाके किती भेद होतात? सम्यक्त्व मार्गणाचे चक्षुदर्शन असेल तर चक्षुदर्शन असेल तर 6ही सम्यक्त्व होऊ शकतं त्या जीवांना. हम्म, हम्म. म्हणून 6ही भेद 6 असू भेद होते. शकतात. नंतर केवल ज्ञानोपयोग में त्रस कोणतं काय? काय? त्रस काय? त्रस योग, औदारिक, औदारिक, 2 मनाचे, 2 काययोग. वचनाचे आणि 3 कायचे असे 7 हम्म, है ना. हम्म, 2 मनाचे, 2 वचनाचे हम्म, आणि 3 कायचे. औदारिक, औदारिक मिश्र आणि कारमाण असे 7 योग. हम्म. आणि ह्या किती राहतील? संज्ञा संज्ञातीत आहे ना. शून्य संज्ञातीत संज्ञा. आहे म्हणजे शून्य संज्ञा. नंतर अवधी दर्शनोपयोगामध्ये ज्ञान, अवधी दर्शनोपयोग आहे म्हणजे अवधी ज्ञान आहे. अवधी ज्ञान आहे, मती ज्ञान आहे, श्रुत मनपरेय ज्ञान आहे. पण, मनपरेय ज्ञान पण असू शकतं. असू शकते. म्हणून 4 ज्ञान: संयम,
सातही, कारण असंयमापासून यथाख्यात पर्यंत सगळे संयम आहे. आणि लेशा, साही लेशा राहू शकतात. कुअवधी ज्ञानोपयोगामध्ये किती गुणस्थानापासून किती गुणस्थान? 1 ते 4. एक. तिसऱ्यात अवधी दर्शनोपयोग आहे ना. तिसऱ्या गुणस्थानात मिश्र म्हटलं. कुअवधी ज्ञानोपयोग 1 पासून दुसऱ्या गुणस्थानापर्यंत. पहिल्या आणि दुसऱ्या गुणस्थानातच फक्त कुअवधी ज्ञानोपयोग. तिसऱ्यामध्ये अवधी दर्शनोपयोग म्हटलेला आहे आणि तिथे मिश्र लावायचं. आणि इथे 2 मध्ये. आणि गती किती? तर 4ही गतीतील जीवांना. दो उपयोग वालों के किती कुल? दो उपयोग वाले म्हणजे संज्ञी पंचेंद्रिय, केवल ज्ञानी आणि केवल दर्शन वाले, त्यांना मनुष्य गती संबंधी 14 लाख. नंतर लेशा दर्शन किती? एकच, केवल दर्शन. आणि ध्यानो, शेवटचे 2 ध्यान त्यांना होतील. सूक्ष्म क्रिया प्रतिपाती आणि विपरीत क्रिया निवर्तिनी. जोड्या लावा, उद्याला घेऊ, कारण आज होणार नाही पूर्ण. यावर कुणाला काही प्रश्न आहे का? की क्लिअर झालेला आहे? मला वाटतं झालं असावं क्लिअर. 10 उपयोगांचंच होतं ते त्या ठिकाणी. तर ते 6 ज्ञानोपयोगात आणि 4 दर्शनोपयोगामध्ये हे 2 योग होऊ शकतात. बाकीच्या याच्यात म्हणजे कुअवधीमध्ये आणि मनःपर्यमध्ये हे 2 योग नियमानी असणार नाही, अशा प्रकारचा तो प्रश्न आहे तिथे. बाकी तर सोपं आहे. थांबू आपण इथे. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयरियाणम, नमो उवज्झायाणम, नमो लोए सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.